नमस्कार, मी आल्हाद देशपांडे बायोगॅसच्या टेक्नॉलॉजीमध्ये 50 वर्ष काम करतो आहे आणि 50 वर्ष काम करत असताना आपण गेल्या 8 वर्षापासून खत बनवणे आणि खताचा उपयोग सांगणे याच्यासाठी काम करतो आहे। आणि त्याच्यामध्ये आपण आता असं दिसतं की हे आपल्याकडे जे काही मटेरियल आहे, इनपुट ज्याला आपण म्हणू, शेण असेल किंवा आपल्या घरातला कचरा असेल, किचन वेस्ट असेल किंवा शेतावरचं वेस्ट असेल, पिकं असतील काही जे आता मार्केटमध्ये जात नाहीत, जनावरं खात नाहीत, असं सगळं जे आहे ते बारीक करून आपण टाकलं। हे बारीक केलेलं आहे, हे फ्रेश मटेरियल असं दिसतं। त्याच्यानंतर आपण त्याचा जो प्रॉडक्ट करतो तो या पद्धतीमध्ये येतो आहे की 40 दिवस आपण त्या डायजेस्टरमध्ये ठेवतो। 40 दिवसानंतर त्याचा रंग अशा पद्धतीत येतो। त्याच्यानंतर आपण 80 दिवस ठेवतो। 80 दिवस ठेवल्यानंतर स्प्रेसाठी आपण ते वापरू शकतो। आणि हे सगळं करत असताना आपण हे मटेरियल गाळलं, बाहेर आलेलं की त्याच्यातनं एक चोथा शिल्लक राहतो। तो चोथा सुकवून आपण त्याच्यापासून त्याची पावडर बनवतो आणि ती पावडर ही मातीला जसा सुगंध येतो तसं सुगंधित खत तयार होतं। आता हे जे आहे हे सगळं आपण घरच्या घरी करू शकतो। याला फक्त एकदाच इन्व्हेस्टमेंट करायला लागते, आपला डायजेस्टर बसवणे। त्याच्यानंतर याला कसलीच इन्व्हेस्टर नाही। त्याच्यानंतर हा डायजेस्टर जो आपण बनवला आहे तो स्टेनलेस स्टीलचं टोपी आहे, प्लास्टिकचं खाली हे आहे, त्याला सिमेंटच्या पट्ट्यांचं लायनिंग आहे आणि त्याच्या आतमध्ये सिमेंटचे ड्रम आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टींचं आपण एक पेटंट केलेलं आहे आणि ह्या पेटंटच्या माध्यमातून म्हणजे आपण जे काही केलं आहे ते आपल्या बुद्धिमत्तेवरती हे सगळ्या गोष्टी तयार केल्यात। या वापरल्यानंतर तुमची जमीन तर सुपीक होतीच होती, तुमची पिकं चांगली येतात, तुमचं आरोग्य चांगलं राहतं। या सगळ्या गोष्टी याच्यातनं आपण साध्य करतो आणि इनडायरेक्टली आपण स्वच्छ भारत योजनेला, आत्मनिर्भर भारत योजनेला मदत करत राहतो। त्याच्यानंतर आपण हा गॅस बघूयात, खाडीपिटीच आहे पुढे